आज दिनांक 3 जानेवारी 2024 म्हणजेच बालिका दिन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। आजच्या या दिनी आमच्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा वारला येथील विद्यार्थी सादर करीत आहेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील एक छोटासा प्रसंग। चला तर मग पाहूयात। काय असेल बरे या पुस्तकात? मला जर वाचता आलं असतं तर मी वाचलं असतं, यामधलं सर्व ज्ञान मला मिळालं असतं। का घेतलंस ते पुस्तक हातात? स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही, शिक्षणाचा अधिकार फक्त पुरुषांनाच आहे। स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच सांभाळायचं आहे। काय करशील शिकून तरी? थांब, तुझ्या लग्नाचंच बघतो। साऊ, रडू नको, शिकून तरी काय करशील? मुलींना शिकायचा अधिकार नसतो, मुलींना फक्त चूल आणि मुलं सांभाळावं लागतं। आता शांत बस आणि झोप। मी एक दिवस नक्की शिकून दाखवणार। चला, आता माझी सर्व कामे झाली। सावित्री, अगं काय बघत होती? नाही, काय नाही। काहीतरी बघत होती। हे काय पुस्तक? हो। तुला पुस्तक वाचायला आवडतं का? हो, मला पुस्तक वाचायला आवडतं, पण वाचताच येत नाही। मी तुला वाचायला शिकवतो, तुला आवडेल का? हो, मला आवडेल। शिकायचं तर खरी, पण पाटी आणि लेखणी कुठे? ही काळी आई म्हणजे आपली पाटी आणि ही काळी म्हणजे आपली लेखन। अ अ आ आ ई ई आई। अगं सावित्री, तुला तर लवकरच वाचायला आलं। तू जशी लवकर वाचायला शिकलीस तशी तू इतर मुलींना सुद्धा शिकवशील का? हो, मी शिकवेल। मला आवडेल इतर मुलींना सुद्धा शिकवायला। तुला आवडेल का? हो। मग चल, मग आपण आतापासूनच तयारीला लागूया। हो, मी घरोघरी जाऊन मुलींना हा शाळेत येण्यासाठी प्रवृत्त करेन। लक्ष्मी काकू, अहो लक्ष्मी काकू, तुमच्या मुलीला तुम्ही शाळेत पाठवाल का? काय शिकून करायचं? मुलींना आज शाळेत नाही पाठवणार, तिच्यासाठी फक्त चूल आणि मूलच कामीचं आहे। अहो, मुलगी जर शिकली तर तिची खूप प्रगती होईल, तिच्या आयुष्याचं सोनं होईल। तिची तर प्रगती होईलच, पण तिच्या बरोबर तिच्या कुटुंबाचीही प्रगती होईल। बरी झाली आमच्या मुलीला शिकवायला। अगं सावित्री, काय म्हणत होती? हो, त्या काही नाही, त्या म्हणत होत्या की आमच्या मुलीला त्यांच्या शाळेत पाठवाल का? अहो, मुलगी जर शिकली तर तिची खूप प्रगती होईल, तिच्या कुटुंबाचीही प्रगती होईल, तिच्या आयुष्याचं सोनं होईल। बरोबर आहे, बरोबर आहे। आम्ही आमच्या मुलींना उद्यापासूनच तुमच्या शाळेत पाठवणार। बरं, येते हो मी। अरे, ही सावित्रीबाई आपला धर्म भ्रष्ट करतात। महापाप आहे, महापाप। मुलींचं काम आहे फक्त चूल आणि मूल। अशा प्रकारे मुलींच्या शिक्षणात समाजामधून प्रखर विरोध झाला, पण त्या विरोधाला न
न जुमानता मी माझ्या ध्येयापासून अजिबात विचलित झाले नाही. मुलींच्या हितासाठी मी माझ्या अंगावर दगड आणि शेण झेलले. आमच्याच कुटुंबातून आम्हाला विरोध करून बाहेर काढल्या गेले. चांगल्या कामात अडचणी तर येतच असतात, पण त्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. जाता जाता एवढंच सांगेन की मुलगा आणि मुलगी एक समान, दोघांनाही शिकण्याचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलींना शाळेत पाठवा व त्यांना सुद्धा शिकू द्या. धन्यवाद.